नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वांना? श्री स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ होता बुधवारच्या रात्रीचा आणि मी बनवत आहे लोखंडीच्या कढईमध्ये मुळ्याची जी पात असते ना, मुळ्यांच्या पानांची भाजी. इकडे वेगळी त्याची अशी पेंडी भेटते. तर मी आमच्या इथे तर मुळ्याच्या पानांची सेपरेट अशी भाजी नाही पाहिली. तर मस्तपैकी भाजी निवडून स्वच्छ धुवून घेऊन चिरून आपण पालक कसं फोडणीची पालक करतो त्या पद्धतीने मी केली आहे. आणि जिरे, मोहरी, लसूण, भरपूर लसूण घालून छान परतून घेतलं आहे. आणि एकदम मोठं मोठं असलेलं कूट याचे वापरायचं आहे. माझ्याजवळ नव्हतं आणि लेट झालं होतं, त्यामुळं मी बारीक असलेलंच कूट वापरलं आहे. तर लेट यामुळं झालं की सगळं काम करून गॅस ओटा वगैरे स्वच्छ करून स्वयंपाकाची तयारी करायला चालले आणि मिस्टरांनी दूध तापवायला ठेवलं आणि आय थिंक ते गॅस बारीक करायचं विसरले आणि जेवढा ओटा क्लीन केला होता, ओटा भरून सगळं दूध उतू गेलं. मग पुन्हा मला ते सगळं साफ करायला एक 20 मिनिटे लागली. त्यामुळं माझं काम डबल वाढलं. त्यांनी देखील मदत केली. त्यानंतर भाजी वगैरे ते निवडून दिले. मग मी केली आणि चपाती करत होते. चपाती करताना देखील माझं लक्ष थोडं कमीच लागत होतं. कारण की माऊली खेळता खेळता पडला होता आणि कंटिन्यू रडत होता. आणि माऊलीला जेवायचं होतं, त्यामुळं वेदांतला देखील औषधं घ्यायची होती. त्यामुळे लवकर लवकर चपात्या करून घेतल्या. इकडे भाजी झाली होती माझी, तर मुलांसाठी 4 ते 5 छोट्या छोट्या तेल लावलेल्या चपात्या करून घेतल्या आणि बाकीच्या सर्व मला रोटी बनवायच्या होत्या. रोटी म्हणजे विदाऊट तेल लावलेल्या, कारण की मला अशा भाजीसोबत भाकरी आवडते, परंतु भाकरी न केल्यामुळं ड्राय रोटी असते ना, ज्याला तेल, तूप, लोणी न लावलेली रोटी मला आवडते, जेणेकरून असं थोडंसं निब्बर निब्बर असलं पाहिजे, ड्राय ड्राय चपाती. तर मी तर लवकर लवकर चपात्या करून घेत होते. तर आम्हाला जेवायला रात्री 10:30 वाजले आणि झोपायला तर काय रात्रीचे 2-3 माझ्यासाठी आता ठरलेलेच आहेत. कारण की माऊली हा दुपारी झोप मारतो औषधं चालू असल्यामुळं आणि संध्याकाळी खेळत बसतो आणि मग आम्ही हीटर वगैरे लावलेलं असतं त्याला पकडेल म्हणून थोडंसं जागं राहावं लागतं. तर तुम्ही पाहू शकताय मी तर सर्व चपात्या करून घेते आणि हा व्हिडिओ किती फास्ट पळवला आहे ना, तेवढ्याच फास्ट जर आपल्या घरातील कामं झाली असतील तर कसलं भारी झालं असतं ना, परंतु नाही होत. आणि इतकी थंडी आहे ना इकडे, त्यामुळे मी खूप व्हिडिओ शूट करून ठेवला आहे, एडिट करायचं आहे. मी तसंच लाईव्हला पण जात आहे आणि त्यामुळं मला व्हिडिओ अपलोड करायला आणि तो एडिट करायला टाईम थोडा कमी भेटतो आहे. कारण की माऊलीची पण आणि वेदांची पण काळजी घ्यावी लागते. वेदांतला देखील काय झालं माहीत नाही, कंटिन्यू खोकला सुरू आहे. डॉक्टर म्हणतात थंडी खूप आहे त्यामुळं आहे. तर थोडंसं कणिक मी ठेवलं होतं कारण की चपात्या परफेक्ट झाल्या होत्या. तसंच मी मुलांना जेवायला वाढत होते. माऊली आमचा दूध चपाती खाल्ला आणि पलीकडे मी कुकरमध्ये रताळं शिजवून घेतलं होतं 3. का माहीत नाही या रताळाचा वास मला वेगळाच जाणवत होता. त्यामुळे मी सारखं सारखं वास घेऊन ते चेक करत होते की रताळा चांगला आहे की नाही, परंतु खाल्ल्यानंतर छानच वाटलं. आणि माऊलीच्या नादात माझ्या कुकरला 1 शिट्टी एक्स्ट्रा झाली, त्यामुळे रताळं खूपच शिजलं असं वाटत होतं. तर वेदांतला साखर घालून रताळं दिलं. दूध आणि तूप खाल्ल्यानंतर त्याचा खोकला हा वाढत आहे, त्यामुळं नाही दिलं त्याला. तर कसं वाटलं तुम्हाला मुळ्याच्या पात्याची भाजी आणि सिंपल रोटी आणि लोणचं, शेंगाची चटणी असा आमचा रात्रीचा बेत होता जेवणाचा. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि डेली लाईव्ह येण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर
तर घरात काही छोट्या-मोठ्या रेसिपी बनवल्या असतील, ज्या शेअर करण्यासारख्या असतील, उगाच काहीही नाही, तशा मी रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करते. काही देवाधर्माचं केलं, तर ते मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेन. त्यासाठी लाईव्हला जॉईन व्हायला विसरू नका. तुम्ही पाहताय मी चपात्या करून झाल्यात. थोडंसं कणिक उरलं कारण की खूप झाल्या होत्या चपात्या. ओटा पुसून घेते.